आपले आमदार साहेब संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर थोडा एक मुद्दा उपस्थित केला होता। तर असं म्हणजे नेहमीच समजा शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे, तर याच्यावर सर आपण काही बोलू शकता का सर? हां सर, बिलकुल नक्कीच। नुकतंच काही दिवसाच्या अगोदर किंवा या अगोदरही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, आपल्या महाराष्ट्राचे महापुरुष असतील, यांच्या जीवनावरती किंवा यांच्या जीवनावरती आक्षेपार्ह वक्तव्य आजपर्यंत अनेक राजकीय व्यक्तींनी अक्षरशः केलेले आहेत। खरं तर या गोष्टीचा मी या इथे एक नागरिक म्हणून, एक व्याख्याता म्हणून मला अतिशय या गोष्टीची खंत वाटते की खऱ्या अर्थानं ज्यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडावा यासाठी आपल्या जीवनाची हेर घालवली आणि एवढ्या मोठ्या महान पुरुषावर आपण आक्षेपार्ह वक्तव्य आपण जर करत असू, त्यांच्या जीवनाच्या कार्यावरती जर आपण अपमान करत असू, तर नक्कीच त्या महामानवांच्या कार्याचा केलेला अपमान सर या ठिकाणी आहे। नुकतंच काही दिवसाच्या अगोदर आमदार संजय गायकवाड यांनी जो प्रश्न उपस्थित केला की बुवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे लिखित पुस्तक आहे कॉम्रेड गोविंद पानसरेजी त्यांनी जे लिहिलं, परंतु या नावावरून त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला, तर माझं सांगणं असं आहे की सर्व शिवप्रेमींना सुद्धा या माध्यमातून माझे आग्रहाची आणि अतिशय नम्र विनंती असेल की खऱ्या अर्थानं त्या पुस्तकाच्या टायटल वरती अक्षरशः जाऊ नका। खरं तर आपण पुस्तक वाचले पाहिजे। म्हणजे पुस्तकाचं शीर्षक आहे शिवाजी कोण होता, परंतु ते पुस्तक आपण वाचलं का? त्या पुस्तकातला पान कधी आपण वाचलं का? जर आपण ते वाचत असू तर नक्कीच आपल्या मनामधले जे प्रश्न आहेत, जे आपल्या मनामध्ये जे संभ्रम आहेत, ते नक्की सर दूर होल्याशिवाय राहणार नाही। व्याख्याता म्हणून मी सांगू इच्छितो, कारण या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे कल्याणकारी राजे होते, छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्याचे होते, छत्रपती शिवाजी महाराज कुळवाडी भूषण होते, महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी शोधून काढली आणि खरा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला, हे गोविंद पानसरे यांनी आपले शिवाजी कोण होता या माध्यमातून आपल्याला दिलेले आहे। आणि शिवाजी नाव खऱ्या अर्थानं जी आज प्रत्यय लावलेलं म्हणजे आदरार्थी आहे, हे जर आपण पूर्ण पुस्तक जर वाचलं तर आपल्या मनामध्ये जे नाना जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचं 100% निरसन केव्हा होईल जेव्हा आम्ही शिवाजी कोण होता हे पुस्तक आम्ही वाचतो। आणि खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला, ते सर्वच आपले एक विचारवंत आहेत, ज्यांनी आपल्या महाराष्ट्र जडणघडणीसाठी प्रयत्न केला, आपल्या जीवाचा अट्टहास केला आणि त्याने आपल्या समोर एवढा मोठा महाराष्ट्र आज जो आपल्याला दिसतोय, खरंच त्यांच्या आपल्यावर उपकार माझं सांगणं या निमित्तानं एवढंच असेल की खऱ्या अर्थानं आपण या महापुरुषांचा विचारांचा वसारी वारसा आपण वाचला पाहिजे, त्यांचे विचार आपण वाचले पाहिजे, तर आणि तरच समाजात एकता, एकात्मता आणि समानता निर्माण होण्याची राहणार नाही असं मी या ठिकाणी सांगितलं। तर आपण उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज मध्ये आज आपण आपली या नवीन जे युवा पिढीला आपण एक संदेश पोहोचवला आहे सर, त्याच्याविषयी सर मी आपले खूप मनापासून अभिनंदन करतो। आणि हा जे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जे अपमान होत आहे हा कुठेतरी थांबला गेला पाहिजे। तर नक्कीच तुमच्या या व्याख्यानातून याच्यावर काहीतरी बदल होईल अशी मला अपेक्षा आहे सर। धन्यवाद।